नमस्कार. आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे. शापित राजहंस छत्रपती शंभूराजे हा मुद्दा घेण्यामागला उद्देश हाच आहे की उद्या 14 मे आहे आणि 14 मे 1657ला पुरंदर या किल्ल्यावरती आपले युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे स्वराज्याचे पहिले छत्रपती यांच्या पोटी जन्माला आलेले पहिले युवराज यांचा उद्या जयंती असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इतिहासाच्या पानावरती ज्या माणसाबद्दल लिहिताना अकलंकित करून इतिहास लिहिला गेला त्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शंभूराजांबद्दल जेवढा इतिहास लिहिला गेला त्यातला बराचसा इतिहास हा त्यांच्याबद्दल हा चुकीचा लिहिला गेला आणि त्याच्यामुळे स्वराज्याची खूप मोठी हानी झाली. शंभूराजांच्या या कलंकित इतिहासामधले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडण्यासाठी, कारण उद्या त्यांना ती एक श्रद्धांजली असेल, त्यांना ती आदरांजली असेल. शंभूराजांसारखा एक महान युगपुरुष भारताच्या महाराष्ट्राच्या या भूमीवरती जन्माला आला का ज्या माणसाच्या बलिदानानं पुन्हा एकदा स्वराज्य एक संघ झालं. या महान माणसाबद्दल मी बोलण्यासाठी आलो आहे. मी रहाणे सर, सह्याद्री अकॅडमी, संगमनेर. ओके, तर पहा मुद्दा आहे शापित राजहंस. शंभूराजांच्या या अतिशय मी टायटल दिल्यानंतर एक मुद्दा क्लिअर होतो का एक शापित राजहंस म्हणून या माणसाकडं पाहिलं गेलं, कारण इतिहासाच्या पानावरती छत्रपती शिवाजीराजांच्या पोटी जन्माला आलेलं एक महान रत्न होता. यांचा जो जन्म झाला असं हाच जन्म झाला बाळांनो का पुरंदरचा जो किल्ला होता या पुरंदरच्या किल्ल्यावरती एक 14 मे 1657ला पुरंदरच्या किल्ल्यावरती या महान युगपुरुषाचा जन्म झाला असेल. पुरंदर याच ठिकाणी नंतर आपण पाहतोय का पुरंदरचा तह झाला आणि या पुरंदरच्या तहामध्ये सुद्धा या ठिकाणी दिलेर खानाबद्दल किंवा दिलेर खानाला बोलताना शंभूराजांचे खूप महत्त्वाचे वाक्य होते. ते वाक्य मी पुढं बोलेलच का या युगपुरुषाचा जन्म झाला आणि यांच्या जन्मानंतर म्हणजे शापित का म्हणतो मी त्यांना, तर यांच्या जन्मानंतरच काही दिवसानंतर त्यांच्या ज्या मातोश्री होत्या सईबाई, एक 1.5 वर्षानंतरच मातोश्रींचा मृत्यू झाला. शंभूराजांच्या मातोश्री या सईबाई 5 सप्टेंबर 1659ला त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या 2 नंबरच्या माता सोयराबाई यांनी केला. या ज्या होत्या का यांचंही नंतर 1670ला राजारामाच्या जन्मानंतर त्यांचं पुत्रप्रेम राजारामा वाढल्यामुळं त्यांनी या ठिकाणी संभाजीराजांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि विशेषतः त्यांना पाण्यात पाहायला सुरुवात केली. कारण पुढचा इतिहास आहे का शंभूराजे नंतर त्यांचा सांभाळ केला असेल ती पुतळाबाई यांनी का ज्या शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या आणि संभाजीराजांचा सांभाळ त्यांनी केला असेल आणि त्याच्यानंतर जिजाऊ या त्यांच्या आजी होत्या यांच्याबरोबर त्यांचा काही काळ गेला. परंतु आई जेवढी कणखर असते तेवढी आजी कणखर बाळाबद्दल राहू शकत नाही. कारण शंभूराजांच्या माता सईबाई यांचं लवकर निधन झालं आणि नंतर शंभूराजांचा जो सांभाळ केला असेल त्यांच्या आजीने केला असेल, नंतर पुतळाबाईंनी केला असेल. त्यामुळं लहानपणात अतिशय लाडलेल्या स्थितीत वाढलेले शंभूराजे होते. नंतरचा राजदरबारात त्यांचं ते वावरणं असेल, एक राजाचा मुलगा हा एक त्यांच्यामध्ये असलेला तो एक रुबाब होता. आणि इतिहासाच्या पानावरती बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवलंय का अतिशय देखणा रुबाबदार असणारे हे व्यक्तिमत्व होतं शंभूराजे. आणि म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यावर मी बोलतोय की शंभूराजे यांच्या संदर्भात जेव्हा आपण बोलायला जातो का या पुरंदरच्या किल्ल्यावरतीच 1665ला पुरंदरचा तह झाला आणि या पुरंदरच्या तहामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो का त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर जेव्हा तह केला स्वराज्य टिकण्यासाठी छत्रपतींना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी जयसिंगांचं त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता शिवाजीराजेंना का तुम्ही एक पाऊल माग आहे. त्यामुळे मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर पुरंदरचा तह झाला असेल 1665ला आणि या पुरंदरच्या तहामध्ये त्या ठिकाणी 23 किल्ले आणि 4 लाख हुंचा प्रदेश औरंगजेबला देण्यात आला. परंतु तहाची पूर्तता होण्यापर्यंत त्या ठिकाणी शंभूराजांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का शंभूराजे हे दिलेर खानाकडं आणि जयसिंगाकडे मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे ओलीस ठेवण्यात आले होते. आणि ज्यावेळेस ही तहाची पूर्तता झाली या तहाच्या पूर्ततेनंतर त्या ठिकाणी दिलेर खानानं त्या ठिकाणी शंभूराजांना सोडलं आणि सोडून देताना त्या ठिकाणी एक मोठा हत्ती त्यांना गिफ्ट केला. दिलेर खान शंभूराजांना निघताना म्हणतात का एवढा मोठा हत्ती घेऊन तू दख्खनला जाणार कसा. त्यावेळेस वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजे त्या ठिकाणी दिलेर खानाला दिलेलं उत्तर आहे इतिहासाच्या पानावरती आजही ते अजरामर आहे. वयाच्या 9व्या वर्षी दिलेर खानाला शंभूराजे म्हणतात का आमच्या आबासाहेबांनी दिलेले किल्ले आम्ही परत करू, तो हे हत्ती काय गोष्ट आहे. म्हणजे 9व्या वर्षी सुद्धा अशा स्वरूपाचं वक्तव्य करणारं हे रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. पुढे इतिहासाच्या पानावरती त्यांची प्रगती होत जाईल. परंतु दरबारात असताना राजदरबारामध्ये असताना पुढल्या गोष्टी घडत गेल्या. नंतर छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा आला. राज्याभिषेक सोहळ्याची तारीख आहे ती म्हणजे 6 जून 1674. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना आपण पाहत असतो का राज्याभिषेक होत असताना या ठिकाणी शंभूराजे बसलेले आहेत. त्या ठिकाणी आजी जिजाऊ माता आहेत आणि या ठिकाणी सोयराबाई
ह्या महाराणी म्हणून या ठिकाणी बसलेल्या आहेत. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा सोयराबाईंना वाटत होतं की आपला जो मुलगा होता राजाराम हा त्या ठिकाणी पहिला स्वराज्याचा युवराज असावा. परंतु या ठिकाणी राजमाता जिजाऊ असल्या कारणास्तव आणि त्या ठिकाणी छत्रपतींचं मत कारण जो ज्येष्ठ पुत्र होता शंभूराजे म्हणून यांना त्या ठिकाणी स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी स्वराज्याच्या त्या ठिकाणच्या राज्याभिषेकाच्या वेळी शपथविधी झाला. या मुद्द्यावरती किंवा स्वराज्याचा हा जो काय राज्याभिषेक सोहळा झाला असेल यापासून स्वराज्याचे छत्रपती म्हणून पुढे सुरुवात झाली आणि पहिले छत्रपती झाले असेल आपले छत्रपती शिवाजीराजे. पण या ठिकाणची शंभूराजांबद्दलचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे का या ठिकाणी भारताचे इतिहासकार जेवढे होऊन गेले त्यातल्या कोणत्या इतिहासकाराने या गोष्टीचं मेन्शन केलं नाही. पण या ठिकाणी एक ब्रिटिश वकील कारण शिवाजी महाराजांनी आसपासच्या सगळ्या लोकांना आमंत्रित केलं होतं. राजे असतील इवन त्या काळामध्ये पोर्तुगीज इंडियामध्ये आलेले होते, डच पण होते, फ्रेंच पण होते आणि इंग्रज पण होते. इंग्रजांच्या वतीने इंग्रजांचा वकील ऑक्झिंडन या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजर होता. ऑक्झिंडन आपल्या डायरीत लिहून ठेवलंय. ऑक्झिंडन आपल्या डायरीत लिहून ठेवतोय का या ठिकाणी हा बाल शंभू जो राजा आहे हा उत्तरेतल्या लोकांबरोबर हिंदीत बोलतोय, स्वतःच्या जनतेबरोबर मराठीत बोलतोय, पोर्तुगीजांबरोबर पोर्तुगीज भाषेमध्ये बोलतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं इंग्रजांबरोबर इंग्रजीमध्ये बोलतोय. त्या ठिकाणी ऑक्झिंडन आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतो. ऑक्झिंडन म्हणतो या 17 वर्षाच्या बालकाला त्यावेळेस 14 भाषा अवगत होत्या. म्हणजे हे ऑक्झिंडननं आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं आणि इतिहासामध्ये नंतर त्याची नोंद घेण्यात आली. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये त्यांनी बुद्धभूषण सारखा एक 14-15 वर्षाच्या असताना त्यांनी बुद्धभूषण नावाचे ग्रंथ लिहिला आणि त्या बुद्धभूषण नावाच्या ग्रंथामध्ये संस्कृतमध्ये आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी आपले वडील कशा स्वरूपाचा राज्यकारभार करतात आणि त्याच्यासाठीची जी काही पूर्ण तंत्रज्ञान असेल, पूर्ण व्यवस्था असेल त्या संदर्भात त्यांनी सगळी माहिती दिली. पुढे जाताना राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांचं अष्टप्रधान मंडळ येतं आणि अष्टप्रधान मंडळ आपलं कामकाज करत असतं. पण शंभूराजे दरबारात असतात आणि दरबारात असताना शंभूराजांचा खूप कटाक्ष असायचा कोण काय करतंय. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे शंभूराजांचे जे अष्टप्रधान मंडळातले व्यक्ती होते ते म्हणजे आनावजी पंत दत्त. आनावजी पंत दत्त हे एक व्यक्तिमत्व आणि मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते आणि आनाजी पंत जे सचिव होते. त्यावेळेमध्ये जे बाहेरचे मुलकांमधला स्वराज्यानं आक्रमण केल्यानंतर जो काही निधी यायचा बक्षिसं मिळायची हे आनावजी पंत स्वतःकडेच ठेवायचे. ते भ्रष्टाचार करत होते असं सरळ त्या ठिकाणी शंभूराजांना दिसायचा आणि शंभूराजे आपल्या वडिलांना खूप वेळा सांगायचे आबासाहेब हे भ्रष्टाचार करतायत यांच्याकडे तुम्ही आत्ताच वेळीच लक्ष घाला. त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांचं वाक्य असायचं का इतकं मोठं स्वराज्य चालवायचं आहे छोट्या गोष्टींकडे इतकं लक्ष द्यायचं नाही. पण शंभूराजे ते कसं मान्य असेल कारण शंभूराजे याच्या अगोदरचा जर आपण इतिहास पाहिला तर शंभूराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जेव्हा शिवाजीराजे 1666ला पुरंदरच्या तहानुसार औरंगजेबच्या दरबारात जातात त्यावेळेस ते शंभूराजांना घेऊन जातात आणि त्या ठिकाणी जाताना 1666ची घटना खूप महत्त्वाची आहे का त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना मानसिंग सारख्या एका राजाच्या पाठीमागे उभं करण्यात आलं आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी इगो हर्ट झाला. कारण आपण या व्यक्तीपेक्षा याच्यापेक्षा कितीतरी पॉवरफुल राजा असून सुद्धा आपल्याला त्याच्या पाठीमागं ठेवलं म्हणून शिवाजीराजे त्या औरंगजेबच्या दरबारातून निघून गेले. औरंगजेब म्हणजे त्या काळातला असं व्यक्तिमत्व का त्या काळातलं जगातला सगळ्यात पॉवरफुल राजांमध्ये त्याचं नाव घेतलं जायचं आणि त्याच्या दरबारात औरंगजेबच्या छत्रपती निघून गेलेत आणि शंभूराजे त्यांच्याबरोबर गेले. त्या काळात औरंगजेब सारख्या राजाला सुद्धा न घाबरता न भीता शिवाजीराजे तिथून जाऊ शकतात अशा स्वरूपाचा आत्मअभिमान आत्मस्वाभिमान असणारा राजाचा हा मुलगा होता. त्यामुळे शिवाजी महाराजांचे बरेचसे गुण संभाजीराजांमध्ये होते. त्यामुळे स्वाभाविक होतं का आनावजी पंत असेल मोरोपंत पिंगळे असतील का यांचा जो कारभार आहे त्याच्यावरती ते वारंवार भाष्य करायचे. दरबारामध्ये दरबार बसलेला असायचा आणि यावेळेस ज्या व्यक्ती यायच्या या आनावजी पंत असतील त्यानंतर मोरोपंत पिंगळे असतील त्यावेळेस शंभूराजे कायम त्यांच्यावरती काही ना काही स्वरूपाचे वक्तव्य करायचे. याच्यामुळं जे काही अष्टप्रधान मंडळ होतं ते अष्टप्रधान मंडळ बरंचसं शंभूराजांच्या विरोधात होतं आणि त्यामुळं शंभूराजांच्या विरोधात ते शिवाजीराजांच्या कानभरणीसारखे करत होते. शंभूराजांबद्दल अपप्रचार छत्रपती शिवाजी महाराजांजवळ केला जात होता आणि त्यातलीच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली असेल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या काळातला घडला असेल का त्यावेळेस आनावजी पंत यांची जी मुलगी होती आनावजी पंत यांच्या मुलीला शंभूराजांबद्दल एक विशिष्ट एक आकर्षण होतं.
तर त्यांना वाटत होतं का आपण शंभूराजांबरोबर विवाह करा, परंतु शंभूराजांनी त्या गोष्टीला नकार दिला आणि ही गोष्ट न पचल्यामुळे आनोजी पंत यांच्या मुलीनं आत्महत्या केली. आणि आनोजी पंत यांनी आत्महत्येचं सर्व ही आत्महत्या नसून ही हत्या शंभूराजांमुळेच घडली अशा स्वरूपाचा कांगवा करायला सुरुवात केली. पण त्याच्यावरती एक कमिटी बसवण्यात आली आणि त्याच्यात कळालं की शंभूराजांचा याच्यात कोणत्या स्वरूपाचा दोष नाही. पण आनोजी पंत काय या ठिकाणी शंभूराजांनाच या गोष्टीसाठी दोषी धरत होते. म्हणजे हा इतिहास आहे. आनोजी पंत म्हणजे जे काही अष्टप्रधान मंडळ होतं या अष्टप्रधान मंडळाचा शंभूराजांना प्रचंड विरोध होता. या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे इतिहास चालत जातो आणि नंतर असं होतं की छत्रपती शिवाजीराजे यांना सुद्धा संभाजीराजांबद्दल तसं वाटायला लागतं. मग नंतर संभाजीराजे दख्खनच्या मोहिमेवर जातात. एक 1677-78चा काळ असेल. दख्खनच्या मोहिमेवरती त्या ठिकाणी शिवाजीराजे जातात आणि छत्रपती शिवाजीराजे दख्खनच्या मोहिमेत जात असताना शंभूराजांना घेऊन पण जात नाही आणि ते रायगडावर पण त्यांना ठेवत नाही. कारण का तर त्या ठिकाणी अष्टप्रधान मंडळाचा विरोध होता का आम्ही शिवाजी महाराजांच्या अनुपस्थित कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही शंभूराजांचं ऐकणार नाही अशा स्वरूपाचं कारण होतं. या ठिकाणी हे आनोजी पंत दत्तो असतील आणि हे मोरोपंत पिंगळे असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं या अष्टप्रधान मंडळातले सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती मोरोपंत पिंगळे असतील आणि अण्णाजी दत्त हे त्यांचे सचिव असतील. हे दोन्ही व्यक्ती होते. या दोन्ही व्यक्तींचा संभाजीराजांना विरोध होता आणि बराचसा काळ हे अष्टप्रधान मंडळात असल्यापासून आणि स्वराज्याचं सगळं काही कामकाज पाहत असल्या कारणास्तव त्यांचा पूर्ण ज्या राजकीय वर्तुळातलं त्यांचं बोलस्थान वाढलं होतं आणि त्यांना वाटायला लागलं होतं की आपण कारभार पाहू शकतो. म्हणून त्यांनी शंभूराजांना विरोध करायला सुरुवात केली का रायगडावरती शंभूराजे थांबणार नाही आणि रायगडावर शंभूराजे थांबत नाही आणि छत्रपती शिवाजीराजे आपल्या बालकाला घेऊन कर्नाटकच्या मोहिमेत जात नाही आणि मग त्यांना पाठवलं जातं शृंगारपूर या ठिकाणी. रत्नागिरीपासून एक जवळच असणारं किंवा रत्नागिरीमध्ये असणारच एक ठिकाण असेल आणि कोकणच्या भागामध्ये शृंगारपूर याच ठिकाणी संभाजीराजांची सासरवाडी असेल. त्याच ठिकाणची त्यांची पत्नी होती आणि त्या ठिकाणी शंभूराजांना त्या ठिकाणचा सुभेदार नेमलं जातं आणि शंभूराजांना तिकडं पाठवलं जातं. नाही रायगडला ठेवलं जात आणि नाही दख्खनच्या मोहिमेवरती नेलं जातं. तरी पण इट्स ओके. शंभूराजे त्या गोष्टीला सहन करतात. आपल्या आबासाहेबांनी दिलेला आदेश पाळतात आणि शंभूराजे शृंगारपूर या ठिकाणी जातात. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीराजे तिकडून दख्खनची मोहीम आवरून येतात आणि दख्खनची मोहीम आवरून येत असताना शंभूराजांना समजतं का आपले आबासाहेब वापस येत आहेत. आबासाहेबांनी केलेल्या या पराक्रमाचा म्हणून त्या ठिकाणी गुणगौरव करावा, त्यांचं स्वागत करावं म्हणून शृंगारपूरच्या त्या पूर्ण एरियामध्ये त्यांचा सत्कार आणि त्यांचा येतानाचं स्वागत करण्यासाठी शंभूराजे पूर्ण व्यवस्था करतात. पूर्ण आसपासचा परिसर सगळा एकत्र आलेला असून शंभूराजे तिथे थांबतात. परंतु त्या ठिकाणी शिवाजीराजांना पुन्हा एकदा अष्टप्रधान मंडळ त्या मार्गाने न येऊ देता त्यांना ते साताऱ्यावरून महाबळेश्वरच्या मार्गाने आणतात. म्हणजे त्याही ठिकाणी शंभूराजे नाराज होतात, अपमानित होतात. मी पूर्वी पण सांगितलं शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश होता. संभाजीराजांमध्ये तशा स्वरूपाचे गुण होते, आत्मसन्मान होता. त्याच्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी आत्मसन्मान दुखावला गेला आणि शंभूराजे तडकाफडकीत दिलेर खानाला जाऊन मिळाले. एक 1678 इतिहासाला कलाटणी देणारा स्वराज्याच्या पतनाचा तो काळ असेल का त्या ठिकाणी शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळतात. एक 1678चा काळ असेल. 1678च्या काळामध्ये दिलेर खानाला मिळण्यास कारण ही दोन व्यक्ती असतील, मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्त. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजीराजांबद्दल कायम वाईट सांगून तशा स्वरूपाची एक मानसिकता बनवली आणि शिवाजीराजांचे मतही पण काही ठिकाणी वाटायला लागलं का आपलं बाळ चुकतंय म्हणून त्याला सुधारण्यासाठी त्याला थोडंसं बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे परिणाम असे झाले का त्या ठिकाणी ते दिलेर खानाला जाऊन मिळाले. परंतु 1678ला जेव्हा शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळतात आणि दिलेर खानाकडे जातात, परंतु दिलेर खानाच्या एरियामध्ये किंवा औरंगजेबच्या त्या कामकाजाची शैली त्यांना पटत नाही. आपल्या मराठा बांधवांवर होणारा अत्याचार, त्याच्यानंतर आपल्या मनासारखा न दिसणारा कारभार या गोष्टी पाहून पुन्हा शंभूराजे वापस येतात आणि पुन्हा स्वराज्यामध्ये येतात. त्याच्यानंतर 1 जानेवारी 1679ला शंभूराजे आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्यामध्ये मीटिंग होते आणि वडील आणि मुलगा यांच्यामध्ये झालेली ती एक सल्लामसलत असेल. तिथून पुढे पुन्हा शंभूराजांना माफ केलं जातं. शंभूराजे पुन्हा दरबारात असतात, कामकाज पाहतात. पण शंभूराजांना पुन्हा रायगडावर ठेवलं जात नाही. शंभूराजे पन्हाळाकडे जातात. कोल्हापूरमधल्या पन्हाळगडाकडे ते राहत असतात. तिकडली त्यांना सुभेदारी दिली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा इतिहास त्याच काळामध्ये इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की स्वराज्याला त्या ठिकाणी एक काहीतरी स्वराज्यामध्ये शिजत असलेलं दिसायला लागलं आणि त्याच काळामध्ये छत्रपतींचं आजारपण येतं. 1680चा काळ असेल. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 1680च्या काळामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे यांचा तो एक शेवटचा काळ असतो. या ठिकाणी 3 एप्रिल 1680मध्ये छत्रपती शिवाजीराजांचं निधन होतं आणि स्वराज्याला एक धक्का बसतो आणि ही बातमी
छत्रपती गेल्याची बातमी मराठा साम्राज्याचे जे काय असणारं सर्वस्व असणारं 3 एप्रिल 1680ला मृत्यू होतो आणि 3 एप्रिल 1680ला झालेला मृत्यू रायगडावरती याची बातमी सुद्धा कोल्हापूरपर्यंत छत्रपतींचा जो ज्येष्ठ पुत्र होता शंभूराज यांना पाठवली जात नाही. ही बातमी 6 दिवस लपवून ठेवली जाते, शंभूराजांना कळवलंच देत जात नाही. आणि याच ठिकाणी अण्णोजी पंत, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अण्णोजी पंत आणि या ठिकाणी सोयराबाई आणि मोरोपंत पिंगळे हे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होतो की गादीवरती राजारामाला बसवतात. छत्रपतींचं 3 एप्रिलला निधन होतं, 6 दिवस संभाजीराजांना कळवलंच जात नाही. या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी पण केला जातो आणि गादीवरती राजारामाला बसवलं जातं. आणि यात सगळ्यात मास्टर स्ट्रोक आता तो म्हणजे अण्णोजी पंत दत्ता आणि मोरोपंत पिंगळे यांचा आणि यांना सपोर्ट करणाऱ्या सोयराबाईंना पुत्रप्रेमापोटी त्यांनी स्वराज्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपला पुत्र हा काय असावा, राजा असावा. आणि अण्णोजी पंत आणि मोरोपंत पिंगळे यांना स्वराज्याचा छत्रपती जरी राजारामाला बसवलं तर कारभार हे दोघं पाहणार होते, म्हणजे सगळ्यांचं त्या ठिकाणी हित होता. परंतु स्वराज्याची त्या ठिकाणी सोयराबाईंनी, अण्णोजी पंतांनी आणि मोरोपंतांनी त्यावेळेस दखल घेतली नाही. पण त्याच वेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घडतो तो म्हणजे काय, तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे 2 व्यक्ती दिसतील तुम्हाला, सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि कवी कलश, जे संभाजीराजांना त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी खूप काही दिलं असेल त्यातले हे 2 नावं असतील, सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि कवी कलश. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस राजाराम गादीवरती येतात आणि राजाराम गादीवरती आल्यानंतर अण्णोजी दत्त पंत, सोयराबाई या ठिकाणी हंबीरराव मोहितेंना, सरसेनापती हंबीरराव असतात, सरसेनापती असतात ते स्वराज्याचे, आणि हंबीरराव मोहितेंना त्या ठिकाणी राजारामांना त्या आदेशानं त्या ठिकाणी शंभूराजांना कैद करायला पाठवतात. शंभूराजांना कैद करण्यासाठी सरसेनापती हंबीरराव निघतात, परंतु हंबीरराव निघण्याच्या अगोदर हंबीरराव त्या ठिकाणी सगळ्यांना सांगत असतात, म्हणजे अण्णोजी पंत असतील, त्याच्यानंतर मोरोपंत पिंगळे असतील, सोयराबाईंना सांगत होते का तुम्ही पुत्रप्रेम सोडा. तरी महत्त्वाचा मुद्दा का सरसेनापती हंबीरराव मोहिते सोयराबाईंचे बंधू होते आणि राजारामाचे सख्खे मामा होते, तरी ते सांगत होते सोयराबाईंना, आपल्या बहिणीला, अण्णोजी पंतांना आणि मोरोपंत पिंगळ्यांना सांगत होते की तुम्ही संभाजीला युद्धभूमीवर लढताना पाहिलं नाही. संभाजी ज्यावेळेस युद्धभूमीवर लढत असतो ना त्यावेळेस मिसळून न फुटलेले जे बालक आहेत ना ते सुद्धा 10 हत्तींचं बळ अंगात घेऊन लढत असतात. इतका महान योद्धा आहे शंभूराजे. तुम्ही पुत्रप्रेम सोडा, तुम्ही या ठिकाणी पुत्रप्रेम सोडा, तुम्ही स्वराज्यासाठी पुत्रप्रेम सोडून द्या आणि स्वराज्यासाठी शंभूराजांना पुढला छत्रपती म्हणून घोषित करा. परंतु तरी सोयराबाई आणि अण्णोजी दत्त पंत आणि मोरोपंत पिंगळे ऐकत नाही. त्याच्यामुळं प्रश्न असा होतो का या ठिकाणी हंबीरराव मोहिते कोल्हापूरला जातात, पन्हाळ्यावरती जातात, परंतु गेल्यानंतर ते शंभूराजांना भेटतात. इतिहासाच्या पानावरती लिहिलं गेलंय, शंभूराजे आपल्या मामांना सांगतात, हे चुलत मामा आहे किंवा सावत्र मामा आहेत, सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना म्हणतात का तुमच्यासारखा मामा भेटाय मला भाग्य लागतं, आणि कवी कलशांना म्हणतात का तुमच्यासारखा सल्लागार, तुमच्यासारखा मित्र भेटायला सुद्धा मला भाग्य लागतं. कारण कवी कलश हे त्यांचे सल्लागार होते आणि कवी कलश हे सल्लागार होते, याचा परिणाम म्हणूनच बरेचसे मराठा सरदारांना ते पटत नव्हते, म्हणून शंभूराजांना विरोध होता. कवी कलश आणि हंबीरराव मोहितेंनी ज्यावेळेस पन्हाळ्यावरती घेतात, पुन्हा मुद्द्यावरती आपण ते पुन्हा हंबीरराव मोहिते पन्हाळ्यावरती जातात आणि पन्हाळ्यावरतून ते पुन्हा एकदा शंभूराजांना घेऊन येतात आणि शंभूराजे आल्यानंतर ते शंभूराजांना मिळतात आणि रायगडावरती येऊन ते अण्णोजी पंत त्यानंतर सोयराबाईंची ती काही टीम असेल त्यांना पराभूत करतात, बाजूला लोटतात आणि त्या ठिकाणी छत्रपती म्हणून या ठिकाणी संभाजीराजांचा राज्याभिषेक करतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का संभाजीराजांचा या ठिकाणी राज्याभिषेक, या दोन्ही महत्त्वाचे मुद्दे असतील. छत्रपती शिवाजी संभाजीराजांना सगळ्यात सपोर्ट करणारे त्यांचे सरसेनापती सावत्र मामा हंबीरराव मोहिते असतील आणि शेवटपर्यंत छत्रपती संभाजीराजांबरोबर असणारा त्यांचा मित्र सल्लागार होता तो म्हणजे कवी कलश. हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे असतील. मग पुढे जाताना या गोष्टी आपण पुढे पाहतो. नंतर एकदम महत्त्वाचा म्हणजे संभाजीराजांचा छत्रपती पदाचा राज्याभिषेक आणि शंभूराजांचा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती शंभूराज यांचा राज्याभिषेक होतो 16 जानेवारी 1681ला. 16 जानेवारी 1681ला त्या ठिकाणी रायगडावरती शंभूराजांचा या ठिकाणी राज्याभिषेक होतो. मग मुद्दा येतो राज्याभिषेकानंतर शंभूराजांच्या आयुष्यामधले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे का त्याच काळात औरंगजेबला या ठिकाणी शिवाजीराजे यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळते आणि त्यावेळेस ते दिल्लीला असतात. औरंगजेब दिल्लीवरून डायरेक्ट पुन्हा महाराष्ट्रावरती कूच करून येतात. त्यावेळेस जेव्हा औरंगजेब येतो, औरंगजेब जाताना औरंगाबाद या ठिकाणी तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचं म्हटलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येतो आणि तिथून पुढं स्वराज्यावरती चाल करून असतात. या ठिकाणी शंभूराजांच्या इतिहासातली किंवा शंभूराजांच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची लढाई झाली असेल ती म्हणजे रामशेजची. रामशेज जो किल्ला असेल नाशिकमध्ये, रामशेजीचं नाव देण्यात आलं कारण
श्री प्रभुराम या ठिकाणी पाणी घेण्यासाठी जात होते, तर म्हणून त्या ठिकाणाला रामशेज असं म्हणतात. हा रामशेजचा जो किल्ला आहे, हा रामशेजचा किल्ला नाशिकमधलं जे धरण आहे गंगापूर धरण, या गंगापूर धरणापासून एक 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावरती असेल. आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचा जो काही इतिहास आहे ना, तर इतिहासामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची लढाई असेल, हा असणारा रामशेजचा किल्ला असेल. हे रामशेजचा किल्ला दिसतो आपल्याला. हा रामशेजचा किल्ला काबीज करण्यासाठी त्या ठिकाणी औरंगजेबचं सैन्य निघलं. आणि औरंगजेबचं सैन्य म्हणजे त्या काळातलं असं सैन्य होतं, जगातल्या सगळ्यात मोठा जे सम्राट असेल त्या सम्राटांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी औरंगजेबचं सैन्याची गणना केली जायची. औरंगजेबचं सैन्य म्हणजे स्वराज्याच्या सैन्यापेक्षा 5 पट होतं. आणि औरंगजेबचं साम्राज्य म्हणजे स्वराज्याच्या साम्राज्यापेक्षा 15 पटीनं मोठं होतं. इतका मोठा राजा. आणि असं म्हणतात औरंगजेबचं सैन्य ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी मुक्कामाला असायचं तर त्यावेळेस 3 मैलांपर्यंत त्यांना तेवढं जागा लागायची. इतकं सैन्य व्यवस्था औरंगजेबची होती. आणि तो औरंगजेब या ठिकाणी स्वराज्यावर चाल करून येतो. या ठिकाणी माशेजचा या ठिकाणी असणारा हा रामशेजचा जो किल्ला असेल किंवा रामशेजची लढाई आहे, तर रामशेजची लढाईसाठी औरंगजेबचे सरदार सांगतात का 5 ते 5.5 तासाचं आपलं काम आहे. 5.5 तासामध्ये हा रामशेजचा किल्ला आपण ताब्यात घेऊ. आणि अशा प्रकारे रामशेजच्या किल्ल्यावरती ते आक्रमण करतात. इतिहासाच्या पानावरती खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी हा 5.5 तासांचा काबीज करायचा टार्गेट ठेवून औरंगजेबचे सैन्य येतात. या ठिकाणी शंभूराजे आणि शंभूराजांचं फक्त 600 सैन्य हा किल्ला 6.5 वर्ष लढत असतात. पण 6.5 वर्षातसुद्धा हा औरंगजेबला किल्ला ताब्यात घेता येत नाही. म्हणून यातून शंभूराजांचं युद्ध कौशल्य कळतं का 5.5 तासात औरंगजेबचे सैन्य सांगत होतं किंवा सुभेदार सरदार सांगत होते का 5.5 तासात आम्ही रामशेजचा किल्ला जाऊन आत्ता कंट्रोल करू. पण तो 5.5 तासात कंट्रोल करण्याच्या उद्देशानं आलेले 6.5 वर्षसुद्धा रामशेजचा किल्ला त्यांना घेता आला नाही. म्हणजे या ठिकाणाहून शंभूराजे त्यांना हा एक SMS जातो शंभूराजांच्या कर्तृत्वाचा का बाबा काही केल्यानंतर 600 सैन्यांनी या ठिकाणी औरंगजेबच्या एवढ्या मोठ्या बलाढ्य सैन्याला थांबवलं आणि 6.5 वर्ष हा युद्ध लढावं लागलं. पुढं काळ चालत राहिला. मध्ये काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. तो काळ जरा अशा स्वरूपाचा होता. आणि त्यावेळेस वतनदारी अतिशय जोरात होती, कारण शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपतींनी वतनदारी बंद केली होती. नंतर पुन्हा वतनदारी तो काळ एकदा वरती यायला लागला होता. आणि याच काळामध्ये शंभूराजांवर एक मोठा दागाफटका होतो. म्हणजे इथून पुढे पुन्हा एकदा इतिहासाला कलाटणी बसते. शंभूराजांवरती दागाफटका होतो. शंभूराजे आपल्या निवडक सरदारांबरोबर एक कोकणामधील संगमेश्वर या ठिकाणी होते. आणि संगमेश्वर या ठिकाणी दुष्काळ असल्या कारणास्तव त्या ठिकाणी चर्चा सल्ला मसलत घेण्यासाठी शंभूराजे कवी कलश त्या ठिकाणी आलेले असतात. आणि त्या ठिकाणी संगमेश्वर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पाहतो सरदेसाईंचा हा वाडा आहे, हा सरदेसाईंच्या वाड्या या ठिकाणी त्यांची मीटिंग असते. जेवढे सरदार होते सरदार आलेले असतात त्या ठिकाणी सल्ला मसलत चालू असते. या ठिकाणी एक कर्णेश्वराचं मंदिर पण आहे. आणि या ठिकाणी शंभूराजे थांबलेले असतात. शंभूराजे कवी कलश असतील, बाकीचे पण सरदार होते त्या ठिकाणी. आणि शंभूराजांनी आपल्याबरोबर असणारी सैन्य व्यवस्था ती रायगडावर पुढे पाठवून दिली. पण याच ठिकाणी एक महत्त्वाचा दगाफटका झाला, तो म्हणजे वतनदारीचंच कारण असेल. आणि अतिशय म्हणजे आपल्या घरच्याच माणसांनी केलेला तर खूप मोठा दगाफटका असेल. त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणोजी शिर्के. म्हणजे या ठिकाणावरती तुळापूर त्या ठिकाणचं संगमेश्वर जे ठिकाण असेल, या संगमेश्वर या ठिकाणाला पन्हाळ्यावरून येण्यासाठी त्या काळामध्ये 8 ते 10 दिवस लागायचे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा वरती क्रॉस करत करत वरती येण्यासाठी 8 ते 10 दिवस लागत होते. आणि त्या ठिकाणी मुखर्ब खान पुढे येत होता. आणि शंभूराजांना माहीत होतं का मुखर्ब खानाला या ठिकाणी संगमेश्वर येण्यासाठी 9 ते 10 दिवस लागणार होते. त्यामुळे ते आपल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मिटवण्यासाठी त्या ठिकाणी 2-3 दिवस थांबले होते. आणि शंभूराजे त्या ठिकाणी थांबलेले असतानाच त्या ठिकाणी गणोजी शिर्के हा त्यांचा मेव्हणा आहे. सगळ्यात महत्त्वाचा गणोजी शिर्के हा शंभूराजांचा मेव्हणा आहे. शिवाजी महाराजांची मुलगी सुद्धा गणोजी शिर्केंना दिलेली होती आणि गणोजी शिर्केंची बहीण ही शंभूराजांना दिलेली होती. म्हणजे अशा दोन्ही बाजूंनी शिवाजी महाराजांनी तो संबंध निर्माण केला होता. कारण दाभोळचं वतन या गणोजी शिर्केंचे वडील जे होते ना पिलोजी शिर्के हे मागत होते, पण शिवाजी महाराजांनी वतनदारी द्यायची नाही म्हणून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले होते दोन्ही पण अँगलला. हा गणोजी शिर्के म्हणजे संभाजीराजांचे काय होते मेव्हणे होते आणि यांची बहीण संभाजीराजांची पत्नी होती. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गणोजी शिर्केंना वतनदारी लागत होती दाभोळची. रत्नागिरीमधल्या दाभोळची वतनदारी लागत होती आणि ते कंटिन्यू मागत होते. आणि त्या ठिकाणी कवी कलश आणि शंभूराजे विरोध करत होते. आणि कवी कलशांचा जो राहणारा विरोध आहे त्या विरोधाला झुगारून एकदा गणोजी शिर्के यांनी
कवी कलश यांच्यावरती आक्रमण केलं होतं. त्यामुळे कवी कलशांवर आक्रमण केलं म्हणून शंभूराजे यांच्यावरती चाल करून आले होते, म्हणून तेव्हा हे पळून औरंगजेबला जाऊन मिळाले होते. आणि त्यांनीच छत्रपती संभाजीराजे आता या ठिकाणी तुळापूर या ठिकाणी आहे, संगमेश्वर या ठिकाणी आहे, आणि या संगमेश्वर ठिकाणासाठी जाण्यासाठी लागणाऱ्या कोल्हापूरवरून संगमेश्वरला येण्यासाठी 9 ते 10 दिवस लागत होते, कारण सह्याद्रीच्या त्या वाटा चढत चढत यायला तेवढा वेळ लागणं अपेक्षित होते. पण गणोजी शिर्के यांनी त्यांना औरंगजेबच्या मुखर्बखानाच्या सैन्याला मधला जो वाट होती ती मधली वाट दाखवली, आणि त्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही दगाफटका झाला तो अचानक शंभूराजे, कवी कलश हे सगळे त्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यात बसलेले असताना सल्लामसलत करत असताना कळतं त्यांना का सरदेसाईंच्या वाड्याला आणि संगमेश्वरला औरंगजेबच्या सैन्याने वेढा दिलाय. त्यावेळेस शंभूराजे, कवी कलश सगळे सैन्य युद्ध लढण्याशिवाय पर्याय नव्हता. 500 ते 600 सैन्य त्यांच्याबरोबर होतं, आणि या 500 ते 600 सैन्यांनी 3000 सैन्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. या युद्ध स्थितीमध्ये सुद्धा शंभूराजे तिथून निघाले. इतके घोडे उधळले की त्या ठिकाणी अमाप धूळ झाली होती. शंभूराजे त्यातून निसटले आणि शंभूराजे पुढे गेले. परंतु शंभूराजे पुढे जात असताना त्या ठिकाणी मुखर्ब खानाचा एक बाण त्या ठिकाणी कवी कलशांच्या उजव्या खांद्याला लागला, आणि कवी कलश हे दारातीर्थ होऊन खाली पडले. शंभूराजांचं या ठिकाणी मैत्री कळतं किंवा आपल्या सल्लागाराला वाचवण्यासाठी शंभूराजे पुढं न जाता शंभूराजांनी पाहिलं की कवी कलश खाली पडले. शंभूराजे पुन्हा वापस आली कवी कलशांना घेण्यासाठी, आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा औरंगजेबच्या सैन्यांनी, मुखर्ब खानाच्या सैन्यांनी त्या ठिकाणी शंभूराजांना कैद केलं. आणि कैद केल्यानंतर इतिहासाच्या पानावरती एवढी आतोनात हाल जगाच्या इतिहासात कोणत्याच राजाची झाली नसेल. म्हणून संभाजीराजांच्या हातोनात हाली पायी औरंगजेब त्याच्या पूर्ण आयुष्यात, पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये निचक्की झाली असेल. या ठिकाणी मग छत्रपती संभाजीराजांना आणि कवी कलशांना पकडण्यात आलं. भयावह हाल, म्हणजे एक दिवस, म्हणजे यांना ज्या दिवशी पकडण्यात आलं शंभूराजांना आणि कवी कलशांना, तो दिवस होता 1 फेब्रुवारी 1689. 1 फेब्रुवारी 1689 शंभूराजांना पकडण्यात आलं, कवी कलशांनाही त्यांच्याबरोबर पकडण्यात आलं, आणि त्याच्यानंतर 40 दिवस ते औरंगजेबच्या कैदेत होते. आतोनात हाल करण्यात आली. बहादूरगड आहे पाथर्डीमध्ये. पाथर्डीपासून एक पेडेगाव नावाचं गाव असेल, आय थिंक त्या गावामध्ये बहादूरगड नावाचा किल्ला असेल. या गडावरती नेऊन शंभूराजांची दिंड काढण्यात आली. कवी कलश आणि शंभूराजांची दिंड काढण्यात आली. आपण पाहू शकतात का त्यांना अशा साखळ्यांच्या जखडामध्ये कैद करण्यात आलं शंभूराजांना, आणि शंभूराजांची आणि कवी कलशांची प्रचंड आतोनात त्या ठिकाणी हाल करण्यात आली. अशा स्वरूपाच्या सळाया त्यांच्या डोळ्यात घालण्यात आल्या. त्याच्यानंतर शंभूराजांच्या अंगावरली कातडी काढण्यात आली. त्यांच्या मुखातली जी जीभ आहे ती जीभ बाहेर ओढून ती कापण्यात आली. इतका आतोनात हाल आपण कल्पना करू शकत नाही. फक्त औरंगजेब म्हणत होता, शंभूराजे तुमच्याकडे असणारे सगळेच्या सगळे किल्ले आम्हाला द्या आणि तुम्ही धर्मांतरण करा, मी तुम्हाला सोडून देतो. शंभूराजे शेवटपर्यंत त्या गोष्टीला मान्य झाले नाही. शंभूराजांनी इतका आतोनात 40 दिवस हाल अपेक्षा सहन केल्या स्वराज्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी. त्यांनी स्वराज्याचा एक किल्ला सुद्धा औरंगजेबला दिला नाही आणि स्वतः धर्मांतरण सुद्धा केलं नाही. इतिहासाच्या पानावरती इतकी आतोनात हाल एखाद्या राजानं दुसऱ्या राजाची केली कुठं पाहायला मिळणार नाही. या सगळ्या गोष्टीमुळे औरंगजेब एकदम नाचिक्की. मग प्रश्न निर्माण होतो का बाबा कवी कलश आणि कवी संभाजीराजे आणि कवी कलश, मोस्टली कवी कलशांवरती रंगीत तालीम केली जायची. कवी कलशांचा डोळा काढल्यानंतर शंभूराजांना तिथं ठेवलं जायचं आणि कवी कलशांवर झालेला प्रयोग तुमच्यावरती होणार आहे का तुझ्यावरती होणार आहे असं औरंगजेबचं सैन्य दाखवत होता. त्यावेळेस पूर्ण ईदचा सण इतका मोठ्या आनंदात साजरा केला जात नसायचा. इतका मोठ्या आनंदामध्ये शंभूराजांची आतोनात हाल काढलेली, ती दिंड काढलेली, तिचा आतोनात आनंद ईदपेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणाहून यांच्याकडून केला जायचा. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी, एकच मिनिट. तर या ठिकाणी शंभूराजांच्या संदर्भात खूप महत्त्वाचा मुद्दा होतो का इतिहासाच्या पानावरती एवढी प्रचंड हाल झालेला एकही राजा नसल. आणि शंभूराजे त्या ठिकाणी इतिहासकार लिहून ठेवतात का बहादूरगडावरती जेव्हा शंभूराजांना कैद करण्यात येतं त्या बहादूरगडाचा एक प्रसंग आहे का त्या ठिकाणचे लोक त्यांच्यावरती दगड फेकत होते, भाल्यानं त्यांना टोचत होते. शंभूराजांना आणि कवी कलशांना इतकी प्रचंड आतोनात हाल या ठिकाणी राजांची झाली होती. म्हणजे इतिहास सांगतो की एवढी हाल कोणत्याही राजाची झाली नसल आणि शंभूराजांची एवढी हाल झाली. 40 दिवस अशा प्रचंड हाल अपेक्षित शंभूराजे होते. शंभूराजांच्या अंतकरणाला एक दिवस म्हणजे 100 दिवसासारखा वाटत होता. इतिहासाचे जेव्हा जेव्हा
शंभूराजांबद्दल कधी पण आपण पुस्तक वाचू, जेव्हा शेवटचं पान वाचायला जाऊ, एक खरंच मराठा, एक खरंच मनुष्य असेल तर त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आल्याशिवाय राहत नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्याच्या मुलाची एवढी आतोनात हाल झाली, ते पण आपल्या सोकियांमुळं, का त्यांच्यामुळं त्यांना शंभूराजे पकडले गेले. 9 वर्ष शंभूराजे युद्ध लढले असे पण एकाही लढाई ते औरंगजेबकडून पराभूत होऊ शकले नाही आणि एकदाही सापडले नाही. आपल्या सोकियांच्या फक्त फितुरीमुळे, गद्दारीमुळे आणि वतनदारी मिळावी म्हणून शंभूराजांना जखण्यात आलं आणि या महान व्यक्तीचा मृत्यू झाला. 40 दिवस आतोनात हाल अपेक्षा सहन करून या व्यक्तीचा मृत्यू झाला 11 मार्च 1689ला. एक महान युगाचा अंत झाला. स्वराज्यानं आपला दुसरा छत्रपती गमावला. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनं या ठिकाणी मराठ्यांमध्ये पुन्हा एक चेतना निर्माण झाली. आपला शिवबा औरंगजेबनं या ठिकाणी आतोनात हाल करून मारला. अख्खे मराठा सरदार पुन्हा एकजुटीनं पुन्हा एकदा पेटून उठले. त्याच काळामध्ये संताजी घोरपडे, धनाजी जाधवांसारखे दिग्गज जे मराठा सरदार निर्माण झाले ते याचंच फलित होतं. या ठिकाणी सगळ्याचा मुद्दा नंतर संभाजीराजांची या ठिकाणी समाधीस्थळ असेल. बाळांनो, एकदम महत्त्वाचा मुद्दा, शंभूराजांचं समाधीस्थळ आहे पुण्यामधल्या तुळापूर या ठिकाणी, वडू बुद्रुक या ठिकाणी हे असणार आहे आणि आसपासचा हा त्याचा परिसर आहे. या महान राजाची या ठिकाणी समाधीस्थळ आहे. अवश्य या समाधीस्थळावर जाऊन कधीतरी आपले चरण स्पर्श करावे, ते शंभूराजांच्या चरणी जाऊन आपलं नतमस्तक ठेवावं. का या योद्ध्यानं हिंदू धर्मासाठी, स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं असेल. पुढे जाताना एवढंच सांगाल का आज शंभूराजांची, म्हणजे आज मी बोलतोय सायंकाळच्या वेळी 13 मेला, पण 14 मे रोजी शंभूराजांची जयंती आहे. या महान युगपुरुषाला विनम्र अभिवादन करून हीच त्यांच्या कार्याची जी काही असेल प्रत्यक्ष रूपामध्ये ती त्यांच्यासाठी एक श्रद्धांजलीचं स्वरूप असेल. का शंभूराजे सारखा राजा होणं नाही आणि आपल्या युगपुरुषाचा, आपल्या स्वराज्याचे छत्रपती शिवाजी राजांचा हा पुत्र होता, यांचा जो अंश होता, का ज्याच्या या कर्तृत्वानं मराठा साम्राज्य पुन्हा एकजूट झालं आणि पुन्हा एकदा त्यांनी औरंगजेबला पुन्हा 27 वर्षाच्या नंतरच्या कारकिर्दीमध्ये पण म्हणतात इतिहासकार का औरंगजेब इकडं आला, 27 वर्ष दख्खनमध्ये राहिला, पण मराठा साम्राज्य संपू शकला नाही. शेवटी मुघल संपले परंतु मराठा साम्राज्य संपलं नाही. नंतरचा काळ असा आला का औरंगजेबच्या नंतरच्या ज्या पूर्वजांना मराठ्यांनी आपली एक चौथाई द्यायला भाग पाडलं. म्हणजे तो पुढला इतिहास आहे. बस या महान योद्ध्याला, युगपुरुषाला सह्याद्री अकॅडमी संगमनेरकडून मानाचा मुजरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.